विकास कुठल्याही पद्धतीनं थांबलेला नाही किंवा थांबणार नाही आहे. ज्या पद्धतीनं चुकीचे प्रयत्न आजपर्यंत दिलेला जनतेनं एकतर्फी दिलेला जो निर्णय असतोय, एकतर्फी दिलेले जे नगरसेवक असतात त्यांना काय तर बाधा आणून सत्तेत बदल करायचा हे आजपर्यंतच्या इतिहासात घडलेलं आहे, काही लोकांनी घडवलेलं आहे. पण मला 100% आता खात्री आहे हे बीजेपी पक्षामध्ये हे चालत नाही, हे होणार नाही. आणि आमच्या फक्त वेगळं वेगळं करा आणि एकत्र करा हाच विषय आमच्यामध्ये आहे. बाकीचा कुठल्याही ह्याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही 100% विकास हा करत राहणार आहे. त्यातली कुठलीही गोष्ट विकासाची थांबणार नाही. आमदार राहुल आवाड्यांच्या नेतृत्वाखाली ज्या काय विकासाचं जे काय आम्ही ध्येय ऐकलंय, ज्या पद्धतीने आमचं कामकाज चालू आहे, हे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने चालत राहणार आहे. ते बी आमच्या सगळ्यांच्या समवेत चालू राहणार आहे. इचलकरंजी शहरामध्ये जशी महापौर तुम्ही आल्यापासून जी विकासाची घंटाळा चालू आहे की 12 कोटीचे रस्ते सुरू आहेत, पाण्याची पाईपलाईन सुरू आहे, अतिक्रमण काम त्याबद्दल लोक खुश आहेत. पण जर असं सत्तेत जर होत असेल तर त्याबद्दल काय सांगा? नाही, मी सांगितलं आता विरोधकांचा हा केविलांना प्रयत्न आहे आणि ते होऊ देणार नाही. आमचे नगरसेवक तसं काय होऊ देणार नाही. हे बीजेपी पक्ष आहे. हे काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी काँग्रेसची सत्ता आली त्यावेळी हाणून पाडली, राष्ट्रवादीची आली त्यावेळी हाणून काही लोकांनी पडली. पण ही बीजेपी आहे, ह्यात शक्य नाही आहे, हे होणार नाही आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही आहे. यामध्ये सगळ्यांना घेऊन जनतेचा विकास हेच आमचं ध्येय असणार आहे. पूर्ण 5 वर्ष पूर्ण 5 वर्ष हे होणार आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी असेल किंवा आता जर डोकं काढण्याचा कोण जर वर प्रयत्न करत असेल तर त्यांना मला सांगणं आहे, जसं आत होतं म्हणजे आतापर्यंत तसंच ठेवा. तुम्ही जे म्हणताय आणि तुम्ही जे करण्याचा प्रयत्न करायला लागला हे आमच्यामध्ये होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आमचे सगळे नगरसेवक आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र अतिशय चांगल्या पद्धतीने कारभार करून आम्ही दाखवणार.